देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राची नक्षलमुक्तीकडे वाटचाल होत असताना याचा अविभाज्य भाग बनलंय C60 पथक। ज्या पथकाला देवेंद्रजींनी बळ दिलं तेच C60 पथक आज नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरतंय। माओवाद मिटवण्यासाठी सुरू केलेलं हे पथक देवेंद्रजींनी एवढं सक्षम केलंय की आज कमांडो 60 मुळे गडचिरोली भाग नक्षलमुक्तीमध्ये सर्वात पुढे आहे। C60 कमांडो पथकानं आतापर्यंत सुमारे 300 नक्षलवाद्यांना ठार केलंय। विशेष म्हणजे 2018 मध्ये भामरागड तालुक्यात झालेल्या एका चकमकीत या पथकानं एका वेळेत 40 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता। सुरुवातीला 60 जवान असलेल्या या दलाचा टप्प्याटप्प्यात विस्तार करण्यात आला। आज घडीला C60 चे गडचिरोली जिल्ह्यात आणि अहेरीत मिळून 25हून अधिक पथक कार्यरत आहेत। महाराष्ट्र नक्षलमुक्त करण्याचं स्वप्न पाहत असताना या पथकाला अधिक सक्षम करणं गरजेचं होतं आणि हीच गरज लक्षात घेऊन देवेंद्रजींनी कमांडो 60 पथकाला अत्याधुनिक शस्त्र जसं की AK-103, ASMI पिस्तूल, बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि वेळोवेळी जवानांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। त्यामुळं ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे सरकारी अधिकारी दुर्गम भागात पोहोचू शकत नव्हते तिथे C60 पथक लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊ लागलं। याचा परिणाम असा झाला की आज मुख्यमंत्र्यांचा आवाज या लोकांपर्यंत पोहोचू लागलाय। हजारो नक्षलवाद्यांचं झालेलं आत्मसमर्पण हे याचंच उदाहरण आहे।